शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं। सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद इथे घटना। सत्तार यांनी दर्शन घेतल्यामुळे मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचा दावा। मुस्लिम माणूस जर मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत असेल तर त्याचं स्वागत करावं। अब्दुल सत्तारांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडे 5 दिवसात पुण्याचा अहवाल मागवला। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी यादी मागवली। पक्ष संघटनेचा अहवाल बनवून पाठवण्याच्या साईनाथ बाबर यांना सूचना। राज ठाकरे पुण्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये। नाशिकमध्ये स्थायी समिती सदस्यांची नावं घोषित। भाजपकडनं माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडी, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप यांचा समावेश। तर सेनेकडनं मयुरी पवार, किरण गमाने, राहुल दिवे, रंजना बोराडी यांची नावं जाहीर। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती। पक्षश्रेष्ठींकडनं प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त। आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये नियुक्ती होणार। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा पुन्हा वाढला। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपचा देखील दावा। दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू। भाजपकडनं आता अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू। कोल्हापुरात महापौर उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ संपन्न। महापौर उपराणी निकम यांनी पदभार स्वीकारला। चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरेंच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटनेते पदासाठी रस्सीखेच। गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे यांची नियुक्ती होणार। समर्थकांची वर्णी लागण्यासाठी संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ यांच्याकडनं लॉबी। छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमध्ये शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। सामूहिक कॉपी प्रकरणात संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू। बीडच्या पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ। परीक्षा केंद्रावरील कॉपीचे कागद कर्मचाऱ्यांनी खड्ड्यात टाकले। तरुणांकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ समोर। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंग यांच्या नाशिकमध्ये घराची झडती। एसीबीकडून झडतीच्या दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त। राज्य सरकारने नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र प्रस्तावाला मंत्रालयामधून मंजुरी नाही। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येनं व्यथा मांडली आहे।